तर हा जो शेतकरी मोर्चा आहे तो आता मुंबईच्या दिशेने येतोच आहे। या सगळ्या संदर्भात आमच्या भूमिकांवर आम्ही ठाम आहोत असं अजूनही त्यांचं म्हणणं आहे। सरकार आंदोलक यांची बैठक आता संपलेली आहे। गिरीश महाजन किसान मोर्चाचं शिष्टमंडळ वरच्या निवासस्थानी पोहोचलं आणि महत्त्वाची चर्चा फडणवीसांशी त्यांनी केली। तर या सगळ्या किसान सभेच्या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात गिरीश महाजन यांनी भाष्य केलेलं आहे। या सगळ्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आदिवासी शेतकऱ्यांसोबत आम्ही सतत संपर्कात आहोत असं सुद्धा महाजनांनी सांगितलेलं आहे। सगळ्या विषयांवर साधेभर चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे। सकारात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा किती सकारात्मक आहे आणि म्हणून आता बैठक संपलेली आहे। सर्व विषयाचे मिनिट तयार होतील, आम्ही त्याला ते देणार आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वर्षा बंगल्यावर जाणार आहोत। या ठिकाणी फक्त एक सदिच्छा भेट घेतली की हा मोर्चा संपेल, सगळे आपापल्या घरी जातील। आज आता शेवटचा आमचा प्रयत्न हा मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। तिथं जर समाधानकारक अशा प्रकारचे आम्हाला प्रतिसाद मिळाला तरच आम्ही जाऊ, नाहीतर आमचा जो मोर्चा आहे हा मोर्चा मुंबईपर्यंत पण येऊ शकेल आणि त्याच्यासाठी आम्ही तशी कल्पना पण दिलेली आहे। आम्ही काल पण तसंच सांगितलं होतं, आजही तसंच सांगतोय। या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। वनाधिकार पेसा कायद्याची अंमलबजावणी करा अशी मुख्य मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। दुष्काळी भागामध्ये शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे। शेतीसाठी अखंड वीज पुरवठा द्या ही सुद्धा महत्त्वाची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। शेतमालाला हमीभाव द्या अशी सुद्धा मागणी आहे। नदीजोड प्रकल्प पूर्ण करा ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची मागणी या आदिवासी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी किशोर पगारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, ते या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। किशोर, नक्कीच ती ज्या पद्धतीने हा जो शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिक तालुक्यातून निघालेला आहे, 13 तालुक्याचे जे शेतकरी आहेत, जे कळवण असतील, नांदेड असेल, त्यानंतर दिंडोरी असतील, असे विविध तालुक्यातून हे शेतकरी पायी निघालेले आहेत आणि आतापर्यंत आज दुपारी 4 वाजता शहापूरपर्यंत हा मोर्चा आला होता। आता तो मोर्चा ठाण्यापर्यंत आलेला आहे। ठाण्यापर्यंत त्यांना आता प्रशासनाने अडवलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या त्यांच्याशी बोलणं हे गिरीश महाजन यांनी सुरुवात केली होती सरकारच्या वतीने। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता बैठक झाली आणि त्यानंतर त्यांचं एक शिष्टमंडळ सुद्धा भेटलं होतं। मात्र प्रमुख ज्या मागण्या आहेत ती आदिवासींचे जे वनपट्टी आहे ते रिकामे केले पाहिजे, 7/12 त्यांची कोरी केली पाहिजे, 7/12 त्यांना मिळाले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न। जो हे पाणी गुजरातला जात आहे ते महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्रातच राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला पाहिजे। त्याकरता एक प्रयत्न शेतकऱ्यांच्या वतीने असा सातत्याने होतोय। मात्र हा दुसऱ्यांदा मंत्रालयावर मोर्चा हे शेतकरी काढत आहेत, त्यावर ठोस तोडगा हा प्रशासनाने काढावा अशी जी मागणी आहे ती शेतकऱ्यांची आहे। मात्र या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर या अधिक आंदोलन तीव्र करू असंही आंदोलकांतर्फे बोललं जाते। मात्र आता प्रशासन यावर काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागेल। जी किशोर, या सगळ्या संदर्भात आपण बघितलंय की लेखी या सगळ्याचं आम्हाला उत्तर हवंय, त्याशिवाय आम्ही आमच्या भूमिकांवरून मागे हटणार नाही अशी सुद्धा भूमिका आंदोलकांनी सांगितल्याचं समजते। त्याबाबत काय तपशील? नक्कीच मुख्यमंत्र्यांसंग जी काही चर्चा झालेली आहे त्याकरता जे शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेलं होतं त्यांना मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळावं यावरती ठाम आहेत आणि हे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हा मोर्चा येऊ शकू शकतो। परंतु आता जिथे ठाण्याच्या लगत हा मोर्चा आलेला आहे तिथे आम्ही थांबलेलो आहे, मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचं एक वेगळं वळण या मोर्चाला लागू शकतं। मात्र प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करावा याकरता शिष्टमंडळाचा प्रयत्न असणार आहे। जी किशोर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। हे दृश्य आपण बघतोय, किसान सभेचा हा मोर्चा निघालेला आहे आणि
त्याचं शिष्टमंडळ सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलं. त्यांनी चर्चा केली. मात्र ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होईपर्यंत, त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होईपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरून हटणार नाही, मोर्चा परत नेणार नाही, असं या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सातत्यानं शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा सुरू आहे. या चर्चेबाबत आम्ही सकारात्मक आहोत. ज्या काही मागण्या आहेत आदिवासी शेतकऱ्यांच्या त्याबाबत सुद्धा सरकार सकारात्मक असल्याचं मंत्र्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्ष जोपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी आम्हाला होताना दिसत नाही किंवा आश्वासन लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पेसा कायद्यासंदर्भात, वनाधिकारासंदर्भात त्यांची मुख्य मागणी आहे. दुष्काळी भागामध्ये शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करण्यासंदर्भातली सुद्धा महत्त्वाची मागणी आहे. त्याचबरोबर शेतीसाठी अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी सुद्धा मागणी सरकारकडे केली गेलेली आहे. शेतमालाला हमीभाव द्या, अशी सुद्धा मागणी या आदिवासी शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी सुद्धा आदिवासी शेतकऱ्यांनी केलेली आहे, जे लॉंग मार्च घेऊन आलेले आहेत.